आज मला तुम्हाला एका महत्त्वाच्या विषयाबद्दल सांगायचं आहे. काही रिसर्च, काही डेटा माझ्याकडे मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मला मिळाला. त्यातला पहिला डेटा हा आहे की इंडिया म्हणजे आपला जो देश आहे, भारत देश, हा स्टुडंट सुसाईड रेटमध्ये सगळ्यात जास्त नंबर 1 वरती आहे. जवळपास आपल्या देशातले, दुसरा रिसर्च असा सांगतो की आपल्या देशातले जवळपास 60% ग्रॅज्युएट्स, म्हणजे जे ग्रॅज्युएशन करून बाहेर येणारे जी लोक आहेत त्यातले 60% ग्रॅज्युएट्स एम्प्लॉयेबल नाहीत. म्हणजे मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर कामावर ठेवण्याच्या, सॉरी तो शब्द थोडासा टोचणारा वाटू शकतो, पण लायकीचे नाहीत किंवा त्या लेवलचे नाहीत. आणि तिसरा डेटा जो हे सांगतो की 89% पीपल, म्हणजे 89% ऑफ एम्प्लॉईज, काम करणारी लोक, दे आर नॉट हॅपी विथ देअर करंट जॉब्स. ते आपल्या कामाबद्दल सॅटिस्फाईड, हॅपी, खुश नाही. आणि ह्या सगळ्याचं रिझन जे आहे, या सगळ्याचं कारण जर आपण बघितलं तर त्याचं एकच कारण आहे जे आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नमस्कार, माझं नाव दिनेश आणि मी काउन्सिलर म्हणून, ट्रेनर म्हणून, एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून गेली अनेक वर्ष काम करतो. आणि हे काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टींबद्दल समजून घेत असताना काही गोष्टी समजल्या ज्या आपण व्यवस्थित पद्धतीने शिकलो तर आपण स्टुडंट म्हणून, एक जॉब शोधणारा युवक, एम्प्लॉई म्हणून किंवा जॉब करणारा एक्झिक्युटिव्ह म्हणून कसं डेव्हलप करू शकतो, आपल्या पर्सनल प्रोफेशनल लाईफला आपण कसं बॅलन्स करू शकतो. आणि याचं महत्त्वाचं उत्तर म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीवरती काम करणं. दोन प्रकारचे स्किल्स असतात. एक असतात आपले अकॅडमिक स्किल्स, ज्याला आपण हार्ड स्किल्स म्हणतो, आणि दुसरे असतात सॉफ्ट स्किल्स, म्हणजे ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, हँडलिंग स्ट्रेस, नेगोसिएशन, असे बरेचसे स्किल्स येतात. तर इंडस्ट्री हे सांगते, रिसर्च हे सांगतो की एखाद्या माणसाला यशस्वी जर व्हायचं असेल त्याच्या करिअरमध्ये तर त्याचे अकॅडमिक स्किल्स 20% आणि त्याचे सॉफ्ट स्किल्स हे 80% मॅटर करतात. म्हणजे अकॅडमिक स्किल्स म्हणजे काय, तुमचा अभ्यास, तुमचे डिग्रीज, मी म्हणत नाही ते महत्त्वाचं नाही आहे, पण जर तुम्हाला सक्सेसफुल करिअर जर हवं असेल तर त्याचं काम फक्त 20%च आहे. 80% जे तुम्हाला काम करायचं आहे ते तुमच्या सॉफ्ट स्किल्सवरती. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन्स, स्ट्रेस हँडल करणं, इंटरपर्सनल स्किल्स, नेगोसिएशन्स, नेटवर्किंग, असे खूप साऱ्या गोष्टी येतात. आणि जर या गोष्टींवरती तुम्ही नीट काम करू शकलात, त्या गोष्टी शिकू शकलात, त्याचं ॲप्लिकेशन करू शकलात तर तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला जबरदस्त ग्रोथ मिळू शकेल. आणि आम्ही याच्यावरतीच काम करतो. आमचा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे आकार, ज्याला आम्ही म्हणतो शेप युअर पर्सनॅलिटी. तर ह्या गोष्टी शिकून, समजून जर तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह बदल जर करू शकलात तर तुम्ही एक सक्सेसफुल पर्सनल लाईफ आणि एक सक्सेसफुल प्रोफेशनल लाईफ जगू शकता. आणि ह्या कोर्समध्ये काय गोष्टी आपण शिकू शकतो, त्याची एक छोटीशी झलक म्हणून तुम्हाला मी आज 3 ट्रिक्स शिकवणार. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये बदल करणं म्हणजे काय. हालाकी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा फक्त कोर्स नाही, इट्स अ प्रोसेस. पण काही ट्रिक टेक्निक्स मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही जर या गोष्टी स्वतःमध्ये आणल्यात तर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप पॉझिटिव्ह बदल तुम्हाला जाणू शकते. 3 गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्यामध्ये बदलायच्या, आणि मी खूप टेक्निकल भाषा वापरणार नाही, आपली साधी सिंपल भाषा वापरेन जेणेकरून तुम्हाला हे समजायला खूप इझी पडेल. जर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीवरती छान बदल हवा आहे, तुमच्या लाईफमध्ये बदल हवा आहे, तर स्वतःमध्ये तुम्हाला 3 गोष्टी बदलाव्या लागतील. आणि त्या 3 गोष्टी कुठल्या? 1, तुम्हाला आजपासून ठेवावा लागणार आहे तुमच्या डोक्यावरती बर्फ, तोंडामध्ये साखर, आणि 3, पायामध्ये चाकं. म्हणजे काय, डोक्यावरती बर्फ ठेवायला शिका. डोक्यावरती बर्फ ठेवायचं म्हणजे काय, शांत डोकं. जितकं तुमचं डोकं, विचार, माइंड शांत असेल तितकं तुम्ही छान पर्सनॅलिटी असणार. डोक्यावरती बर्फ ठेवायचं म्हणजे शांत डोकं, थंडा दिमाग. मला सांगा, पाण्यामध्ये तुम्हाला तुमचं रिफ्लेक्शन, प्रतिबिंब दिसतं की नाही? पण उकळत्या पाण्यात दिसतं का? नाही. याचा अर्थ स्वतःला जर बघायचं असेल तर शांत असलं पाहिजे, हा त्याचा रूल आहे. त्यामुळे शांत डोकं तुमचे लाईफमधले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि सॉल्व्ह जरी नाही केलं तरी ते वाढवणार तरी नक्कीच नाही. त्यामुळे शांत डोकं, म्हणजे म्हणतात की थंडे दिमागवाला इंसान हा लंबी रेस का घोडा रहेगा. तुम्ही थंडा दिमाग रखिए, मेजॉरिटी प्रॉब्लेम तुम्ही शांत करू शकता, सॉल्व्ह करू शकता. डोक्यावर बर्फ ठेवा. दुसरी ट्रिक आहे तोंडात साखर ठेवणं. तोंडात साखर ठेवणं म्हणजे गुड कम्युनिकेशन स्किल इज द की टू सक्सेस. तुमचं बोलणं छान असेल तर तुम्ही लोक जोडू शकता, आणि नेटवर्किंग इज द की. युअर नेटवर्क विल डिसाईड युअर नेटवर्थ असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. त्यामुळे छान पद्धतीने तुम्हाला कम्युनिकेटिव्ह, ॲप्रिसिएटिव्ह,
हा तुम्हाला याचा अर्थच फक्त गोडगोडच खोटं खोटं बोलायचं असं नाही, पण एखादा मुद्दा जरी समजवायचा आहे, सांगायचं आहे, एखाद्याला सूचना जरी द्यायचं, पण ती पद्धत जर छान असेल ना, तर तुम्ही छान पद्धतीने ती कामं करू शकता आणि करवून घेऊ शकता. त्यामुळे वर्किंग ऑन युअर कम्युनिकेशन इज अ की. त्यामुळे आजपासून तोंडात साखर, छान बोला, अप्रिसिएशन करा लोकांचं, लोकांना कॉम्प्लिमेंट करा, थँकफुल राहा फॉर वॉट एव्हर यू हॅव. त्यामुळे दुसरं तोंडात ठेवायचे साखर. आणि तिसरं म्हणजे पायाला चाकं, म्हणजे प्रचंड मेहनत करायची तयारी. कारण यश, सक्सेस हे एका ठिकाणी बसून मिळत नाही. सक्सेस कुठे आहे माहिती आहे? तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर. तुम्हाला तो कम्फर्ट झोन तोडून म्हणजे पायाला चाकं लावून ते करावं लागणार आहे. कोणी येऊन आयतं देत नाही तुम्हाला त्याच्यापर्यंत. अपॉर्च्युनिटी विल नॉट कम टू यू, यू हॅव टू गो टू अपॉर्च्युनिटी. सो डोक्यावरती बर्फ ठेवा, तोंडामध्ये साखर ठेवा, पायावरती चाकं ठेवा. हे बदल जर तुम्ही तुमच्यामध्ये करू शकलात, हालाकी इट्स अ व्हेरी लॉंग प्रोसेस, आणि तेच आम्ही आमच्या कोर्समध्ये सुद्धा सांगितलं की कसं ह्या पद्धतीने इन डिटेल काम करायचं. हे तुम्हाला अजून माहिती हवी असेल किंवा तुम्हाला डिटेलवरती स्वतःवरती काम करायचं असेल, ते तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल. आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला पर्सनॅलिटी ट्रेट्स मिळतात, खूप सारे आमचे मेडिटेशन व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये दिल्या जातात. त्याच्यासाठी त्याच्याबद्दलचे डिटेल्स हवे असतील तर ह्या लिंकवरती क्लिक करा, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. शेवटची फक्त गोष्ट सांगतो, आईस फॅक्टरी, शुगर फॅक्टरी, पायाला व्हील्स फॅक्टरी, अँड देन युअर लाईफ अँड करिअर विल बी सॅटिस्फॅक्टरी. आणि तुम्हाला या कोर्सबद्दल जर माहिती हवी असेल तर आमचे डिटेल्स खाली दिलेले आहेत. ते डिटेल्सवर तुम्ही क्लिक करून आजच या कोर्सला रजिस्टर करा, जेणेकरून तुमच्या पर्सनल प्रोफेशनल लाईफमध्ये अतिशय पॉझिटिव्ह बदल आपण घडवू शकता. थँक्यू.